करड्या छटा निरंजन घाटे. निरंजन घाटे यांच्या करड्या छटा या अनुवादित कथासंग्रहातून यांक्या नावाची कथा. मूळ कथा अ बॉयज बेस्ट फ्रेंड. मूळ लेखक आयझॅक ॲसिमोव. जिमी कुठं आहे? अँडरसननी विचारलं. तो विवराच्या आसपास असेल. काळजी करायचं कारण नाही. तो यांकुत्रा घेऊन गेलाय. तो आला का? मिसेस अँडरसननी सांगितलं. होय, अवकाश स्थानकावर आहे तो. त्याच्या तपासण्या चालू आहेत. शिवाय त्याला 3 दिवस एकांतवास आहे. मला स्वतःला सुद्धा तो बघायचं कुतूहल आहे. मी पृथ्वी सोडल्यास तसं काही बघितलेलं नाही. म्हणजे आता 15 वर्ष झाली बघ. जिमीनं तर त्याच्या उभ्या आयुष्यात असलं काही बघितलेलं नाही. मिसेस अँडरसन छताकडं बघत उत्तरल्या. कसा बघणार? तो चंद्रावर जन्मला. त्यामुळं पृथ्वीवर जाऊ शकत नाही. म्हणून तर मी पृथ्वीवरून बऱ्याच गोष्टी हळूहळू जमेल तशा इकडं आणायच्या असं ठरवलं. हे तर चंद्रावर प्रथमच घडतंय. त्याला पैसेही तसेच पडलेत. अभिमानानं आपल्या पतीकडं पाहात मिसेस अँडरसननी उद्गार काढले. जिमीच्या आईचा अंदाज चुकीचा नव्हता. जिमी खरोखरच एका चांद्रविवराच्या उतारावर खेळत होता. पृथ्वीच्या 10 वर्षांच्या मुलांच्या मानानं तो अगदीच काटकोळा आणि उंच होता. त्याचे हात पायही लांबसडक होते. त्यामुळं तो खूपच चपळ होता. अंगावरल्या अवकाश पोशाखामुळं तो जरा तरी बरा दिसत होता. मात्र चंद्रावरच्या गुरुत्वाकर्षणाचीच त्याला सवय असल्यामुळं पृथ्वीवरून आलेल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा त्याच्या इथल्या हालचाली चपळ आणि नैसर्गिक होत्या. त्यामुळेच जिमीचे वडील या उतारावर त्याला कधीच पकडू शकले नव्हते. विशेषतः तो कांगारू उड्या मारू लागला की ते आपली हार लगेचच मान्य करायचे. त्या विवराच्या दक्षिण उतारावर जिमी खेळत होता. हा उतार खूप सौम्यसा होता. पूर्ण दिसत होता. ल्युना सिटीतून ती नेहमीच या ठिकाणी दिसायची. तिच्या उजेडानं हा उतार आता प्रकाशित झाला होता. चल चल यांकू, थांबलास कशाला? असं म्हणत जिमी लांब लांब उड्या मारत त्या उतारावर निघाला. यांकूला जिमीच्या अवकाश पोशाखातल्या रेडिओद्वारा हा संदेश मिळाला. यांकूला अवकाश पोशाखाची गरजच नव्हती. त्याचे पाय पोलादी होते. त्यांना चांगले धक्काशोषक बसवलेले होते आणि स्नायू म्हणून पोलादी तारांचा वापर करण्यात आला होता. यामुळे यांकूला एका झेपेतच जिमीच्या पुढे गेला. जिमीची उडी त्याच्यावरच पडायची. पण ऐनवेळी जिमी सावरला. यांक्या, आगाऊपणा करू नकोस. दूरही जाऊ नकोस, नाहीतर बघ. जिमीनं दम दिला. यांक्यानं नेहमीप्रमाणे यांत्रिक शिळ घालून त्याला प्रत्युत्तर दिलं. आता यांक्या ज्या वेगवेगळ्या शिट्या वाजवायचा त्यालाही अर्थ होता आणि तो जिमीला लगेच लक्षातही येत होता. यामुळेच जिमीला यांक्याची गंमत करायची लहर यायची. जिमीनं उलटी उडी मारली आणि 2च उड्यांमध्ये तो विवराच्या अंधाऱ्या भागात आला. या भागात जाऊ नकोस असं जिमीला अनेक बार सांगण्यात आलं होतं. तरी तो विवराच्या भिंतींच्या आतल्या भागावर येत होता. त्याला स्वतःला त्यात कधीच धोका वाटलेला नव्हता. यांक्या चित्रविचित्र आवाज काढून त्याला तिथे जाऊ नको असं सांगायचा खरा, पण जिमीचं रक्षण करायची जबाबदारी असल्यानं तोही जिमीच्या मागं तिथं यायचाच. त्याच्या दृष्टीनं अंधार हा प्रश्न उद्भवतच नव्हता. याचं कारण अंधारात
उपारून म्हणजे इन्फ्रारेड तरंगायाम तो वापरू शकत होताच. शिवाय त्याच्या नाकात रडार प्रक्षेपण आणि ग्रहण यंत्रणाही होतीच. यांक्या जिमीजवळ येईपर्यंत जिमीच्या अवकाश पोशाखाच्या शिरस्त्राणात बाबांचा आवाज आला, जिमी लगेच घरी ये. जिमी घराकडं परत जायला निघाला. जिमीनं स्पेससूट घातला आणि आंघोळ केली. बाहेरून आलं की आंघोळ करायलाच हवी हा दंडकच होता. यांक्याला सुद्धा धुवून काढावं लागत होतं. त्याच्यावर पाणी मारायला सुरुवात झाली की यांक्या चित्रविचित्र आवाजही करत असे. मग जिमीचे बाबा म्हणायचे, यांकू चूप, आणि यांक्याचे आवाज थांबत असत. आंघोळ करून जिमी बाहेर आला. त्याला त्याचे बाबा सांगू लागले, जिमी तुझ्यासाठी एक भेट आणली बघ. ती आता अवकाश स्थानकावर आहे. तिच्या चाचण्या चालू आहेत. बहुधा उद्याच ताब्यात मिळेल. पृथ्वीवरून आणली? जिमीनं विचारलं. हो, खराखुरा जिवंत कुत्रा, एक स्कॉच टेरियरचं पिल्लू, चंद्रावरचा पहिला जिवंत कुत्रा. आता तुला यांक्याची काहीच गरज पडणार नाही बघ. आणि दोन्ही जेवण आणि दोन्ही ठेवणं आपल्याला परवडणारही नाही. तसंच आपल्याला तशी परवानगीही मिळणार नाही. यांकुत्रा आता दुसऱ्या कोणाला तरी मिळेल. जिमीचे बाबा जिमीची काय प्रतिक्रिया होते ते बघायला थांबले. जिमी काहीच बोलला नाही. तसे ते म्हणाले, तुला कुत्रा म्हणजे काय ते ठाऊक आहे ना जिमी? तुझा यांकुत्रा ही खऱ्या कुत्र्याची नक्कल असते. यांत्रिक नक्कल, यांत्रिक कुत्रा म्हणून यांकुत्रा. बाबा, यांकुत्रा ही नक्कल असेल की आणखी काही, पण तो माझा यांक्या माझा कुत्राच आहे. अरे पण तो हाडामासाचा कुत्रा नाही. पोलादी सांगाडा, तारा आणि संगणक यांनी तो बनलाय. तो काही जिवंत नाही. मला जे हवं ते तो करतो. मला जे हवं ते तो करतो. बाबा, त्याला मी काय बोलतो ते बरोबर कळतं. तो जिवंतच आहे. बाळ, मी सांगतोय ना तुला, तो खरा कुत्रा नाही म्हणून. त्याच्या पॅझिटॅनिक मेंदूतल्या कार्यक्रमाप्रमाणे तो वागतो. खरा कुत्रा तुझ्या माझ्यासारखा जिवंत असतो. एकदा का तो आला की तू या यांकुत्र्याला स्पर्शसुद्धा करणार नाहीस. तुला त्याची आठवणही व्हायची नाही मग. बाबा म्हणाले, त्या कुत्र्यासाठी अवकाश पोशाख लागेल ना बाबा? होय, त्याशिवाय तो जगेलच कसा? पण त्याला हळूहळू सवय होईल तिथली. शिवाय या शहरात या घुमटाखाली त्याला सुंदर वावरता येईल. जिमीनं यांक्याकडे बघितलं. तो शिट्ट्या वाजवत होता. घाबरल्यासारखा वाटत होता. जिमीनं हात पुढे केले. यांक्या एका उडीत त्याच्या मिठीत आला. त्या कुत्र्यात आणि यांक्यामध्ये नक्की काय फरक आहे? जिमीनं पडेल सुरात विचारलं. तसं सांगणं अवघड आहे बघ, पण तू प्रत्यक्ष तो कुत्रा बघशील तेव्हा आपोआपच तुझ्या लक्षात येईल. तो कुत्रा तुझ्यावर खरंखुरं प्रेम करील. यांक्याला तुझ्यावर प्रेम करायला शिकवलं गेलंय. बाबा, आपण यांक्या उघडून दुरुस्त करू शकतो नाही का? त्या कुत्र्याचं तसं नसतं. कदाचित प्रेमाचं नाटक करायला त्यालाही शिकवलं गेलं असेल. बाबांच्या कपाळावर आठ्या आल्या. जिमी, त्या कुत्र्याच्या प्रत्यक्षात सहवासात आल्यावर तुला भावना म्हणजे काय हे कळेल. सजीवांच्या भावना अगदी वेगळ्या असतात जिमी, चढ्या सुरात अँडरसन म्हणाले. जिमीनं यांक्याला आणखीनच घट्ट धरलं. त्याचा चेहरा निश्चयी बनला. तो आपलं म्हणणं बदलणार नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. तो म्हणाला, ते कसं वागतात याची चर्चा कशाला करायची? मला काय वाटतं,
तेही बघायला हवं. माझं यांक्यावर प्रेम आहे आणि तेही महत्त्वाचं आहे, असं नाही का वाटत बाबा? जिमीनं वडिलांना विचारलं. तो छोटा यांकुत्रा जिमीच्या मिठीत आनंदानं शिळ घालत होता. खरा असता तर त्या घट्ट मिठीत कदाचित गुदमरला असता. कथा इथे समाप्त. यांक्या नावाची कथा इथे समाप्त. करड्या छटा निरंजन घाटे.